92 लाख लाडकींचा हप्ता बंद। अपात्र लाडकींचा 14,000 कोटींवर डल्ला। अपात्र लाडकींकडून पैसे वसूल करणार। लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांना वगळण्याचं काम प्रशासनाकडून सुरू आहे। सरकारच्या तिजोरीत खडखडाट असल्यामुळे या योजनेचा भार पेलवला जात नाही। त्यामुळेच काटेकोर निकष लावून योजनेत घुसलेल्या अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची करडी नजर आहे। ई-केवायसी न करणं, नियमापेक्षा जास्त उत्पन्न असणं, वयाची अट अशा कारणांमुळे लाभार्थी संख्येत मोठी घट झाली। लाडकी बहीण योजनेतील 92 लाख महिलांची नावं वगळली आहेत। वगळलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या एकट्या बीड जिल्ह्यातील आहे। ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण न केल्यामुळे 55 लाख नावं कमी झाली। सुमारे 2.5 कोटी लाभार्थी संख्येच्या तुलनेत एकूण लाभार्थ्यांमध्ये 38% घट झाली। अपात्र लाडक्या बहिणींनी 14,000 कोटी रुपये लाटले। योजनेच्या वाढत्या खर्चामुळे राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येईल असा कॅगचा इशारा आहे। मत मागताना महिला जाब विचारतील असा टोला काँग्रेसनं सत्ताधाऱ्यांना लगावलाय। तर लाभ घेणाऱ्या अपात्रांकडून पैसे वसूल करा अशी मागणी ठाकरे सेनेनं केली। हे किती बेंबीपासून ओरडले सरकारनं, तरी पण 92 लाख महिला वगळल्या आहेत। हे काही लपून राहिलेलं नाही। ज्या अटी शर्ती घालून वगळल्या आहेत, आता हे जर पुन्हा मतदानासाठी जातील तर गावातील महिला यांना जा विचारतील। राज्याचे तेव्हाचे मुख्य सचिव, अर्थ सचिव, महिला बाल कल्याण खात्याचे सचिव आणि तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण कॅबिनेट ज्यांनी याला मंजुरी दिली, या बोगस लाभार्थींना 92 लाख म्हणजे 1 कोटी त्यांच्या वैयक्तिक संपत्ती जप्त करून हे पैसे सरकारी तिजोरीत भरणं गरजेचं आहे। नाही, कमी करू नये, म्हणजे अयोग्य असतील तर कमी करावे, पण 92 लक्ष जर नावं मग माहिती नाही कमी जागे असेल तर याचं एकच कारण आहे, ई-केवायसी योग्य अजून मुदत वाढवण्याची आवश्यकता आहे। तर योजना सुरूच राहील अशी ग्वाही देताना महिला व बाल कल्याण मंत्र्यांनी योजनेची सत्यस्थिती सांगितली। ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याच्या नंतर ज्यांनी ई-केवायसी केलेली नाही किंवा जे इन्कम टॅक्सच्या याच्यामध्ये जो काही डेटा आम्हाला तिथून मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, आरटीओ कडून जो मिळाला त्यानुसार जो इंटिग्रेट केलेला डेटा असेल, किंवा ज्यांनी ई-केवायसीची प्रोसिजरच त्या ठिकाणी फॉलो केलेली नाही, ह्या सगळ्याच्या अंतिम आलेले जे पात्र लाभार्थींची आहे ती साधारणपणे 1,67 लाख अशा सुमारास ती आहे। या योजनेसाठी राज्य सरकारनं 26,500 कोटी रुपयांची भरीव तरतूद केली आहे। मात्र सुमारे 2 वर्षात अपात्र लाभार्थ्यांनी सरकारच्या तिजोरीवर हजारो कोटींचा डल्ला मारलाय। सरकारला लुटणाऱ्यांकडून पैशांची वसुली होणार का, हाच खरा प्रश्न आहे। ब्युरो रिपोर्ट, सामठी।